Hello friends, in the last video we have already learned the topic of novellas and the elements of novels. In this video, let us learn the types of novel one by one. Realistic novel. The realistic novel is a fiction that gives the effect of realisms. Realistic novels म्हणजे अशा प्रकारचे एक फिक्शन्स की ज्याच्यामध्ये वास्तवतेचा परिणाम दिला जातो. समटाइम्स इट इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर. काही वेळेस याला नॉवेल ऑफ मॅनर असंही म्हटलं जातं. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ मिक्स मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. की समाजामध्ये असणारे जे मिक्स मोटिव्स आहे, वेगवेगळे उद्देश आहे, अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स कॅरेक्टरही याच्यात वर्णन केले जाते. द कॅरेक्टर इन द रिअलिस्टिक नॉवेल इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स. की याच्यामधले कॅरेक्टर हे दुसऱ्या कॅरेक्टरशी संवाद साधतात अँड अंडरगो प्लॉजिबल अँड एव्हरीडे एक्सपिरियन्स. आणि प्रत्येक दिवसाचे एक्सपिरियन्स याच्यात वर्णन केलं जातं. सेकंड टाइप्स पिकारेस नॉवेल. द वर्ड पिकारेस इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. की पिकारेस हा शब्द आहे पिकारो या शब्दापासून झाला विच मीन्स अ रोग. पिकारेस नॉवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर ऑफ द प्रोटॅगनिस्ट. की याच्यामध्ये जो प्रोटॅगनिस्ट आहे, मुख्य कॅरेक्टर आहे, त्याच्या साहसाबद्दल सांगितलं जातं. हु इज अन इसेंट्रिक, की जो इसेंट्रिक असतो म्हणजे विलक्षण, अँड अ डिसरेप्युटेबल पर्सन इन द सोसायटी. की समाजामधला एक नॉट हॅविंग स्टेटस, की ज्याला स्टेटस नाही, अशा प्रकारचं कॅरेक्टर असतं. आणि पिकारेस नॉवेल हे एपिसोडिक फॉर्ममध्ये सांगितलं जातं. हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅट ऑफ द रायटिंग. ही हिस्टॉरिकल नॉवेल याच्यामध्ये हे जे सेट केलं जातं ते अर्लियर पिरियड्समध्ये सेट केलं जातं. इपिस्टोलरी नॉवेल. द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला. की इपिस्टोलरी हा शब्द लॅटिन या शब्दापासून झालेला आहे. तो लॅटिन शब्द म्हणजे इपिस्टोला. द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट. की इपिस्टोलरी नॉवेल हे आहे विच द कॅरेक्टर प्रेझेंट द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ कॉरस्पॉन्डन्स अँड अदर डॉक्युमेंट्स. की सिरीज ऑफ कॉरस्पॉन्डन्सच्या स्वरूपात ह्याचा नॅरेटिव्ह तयार केला जातो. आणि इपिस्टोला म्हणजेच लेटर. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर इपिस्टोलरी नॉवेल. की लेटर्स हे व्हेरी कॉमन आहे याच्यामध्ये. डायरी एंट्रीज आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप. याच्यामध्ये डायरी एंट्री ही जास्त महत्त्वाची असते. नेक्स्ट वन गॉथिक नॉवेल. द नॉवेल दॅट इन्क्लूड्स टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर अँड सुपरनॅचरल, doom, death or decay or haunted buildings are also called the Gothic novels. The Gothic novel which include की याच्यामध्ये कशाचा समावेश केला जातो? टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ, डिके अँड हॉन्टेड बिल्डिंगचा याच्यामध्ये समावेश केला जातो. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. की याच्यामध्ये ऑथरच्या जीवनाचं वर्णन केलं जातं. हाऊएव्हर म्हणूनच द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड द नेम ऑफ द कॅरेक्टर. ऑथर कॅरेक्टरची नावं बदलतो आणि प्लेसेसची नावं काय करतो? बदलतो. ऑर इवन मे चेंज ऑर अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ हिज लाईफ. आणि जीवनाचं जे डिटेल वर्णन आहे तेही अवॉइड करतो. इट मे ऑर मे नॉट फर्स्ट पर्सन्स नरेटिव्ह. की याचा जो नरेटिव्ह आहे तो फर्स्ट पर्सनमध्ये दिलेला असतो किंवा दिलेला नसतोही. देन allegorical novel. An allegory is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning. हे allegorical novels ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे मीनिंग सांगितले जातात. एक सिम्बॉलिकल मीनिंग आणि दुसरं सरफेस मीनिंग. द सिम्बॉलिकल मीनिंग अँड allegory मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल अँड फिलॉसॉफिकल. ह्याच्यामध्ये जे मीनिंग सांगितलं जातं त्याचा राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक आणि फिलॉसॉफिकल महत्त्व असतं. देन इथोपियन अँड डिस्टोपियन नॉवेल. इथोपियन इज अन इमॅजिनरी कम्युनिटी or society possessing ideal qualities. It is a common literary theme, especially in science fictions or speculative fictions. की इथोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी. की याच्यामध्ये इमॅजिनरी कम्युनिटी सांगितली जाते. पजेसिंग द आयडियल क्वालिटी. की ज्याच्यामध्ये आयडियल क्वालिटीज असतात. इट इज अ कॉमन लिटररी फॉर्म. की हा एक कॉमन लिटररी फॉर्म आहे इस्पेशली इन सायन्स फिक्शन्स और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन्स.
Psychological novel is a work of fiction that treats the internal life of the protagonist or even the other character as much as the external factor. ही सायकोलॉजिकल नॉवेल हे अशा प्रकारचे एक वर्क ऑफ फिक्शन्स आहे की त्याच्यामध्ये की जो प्रोटागॉनिस्ट आहे त्याच्या इंटरनल लाईफबद्दल सांगितलं जातं आणि दुसऱ्याही कॅरेक्टरच्या इंटरनल लाईफबद्दल सांगितलं जातं. देन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस is a phrase coined by William James in his treatise Principle of Psychology. The Stream of Consciousness novel ही एक फ्रेज आहे विल्यम जेम्स यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये शोधलेली आहे. प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे 1890 साली लिहिलं त्यावेळेस. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट अँड इन्सिडन्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स. द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. की जो कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरच्या मनामध्ये चाललेल्या ज्या घटना आहे ह्याच्यामध्ये सांगितल्या जातात. देन बिल्डिंग्स अँड रोमांस नॉवेल. द जर्मन वर्ल्ड बिल्डिंग्स रोमांस indicates the growth and the fictional biography and autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit, character from their childhood to adulthood. की जो प्रोटॅगनिस्ट आहे तो लहानपणापासून ज्याप्रमाणे अडल्टहूड होतो त्याच्यामध्ये असणारा जो ग्रोथ आहे त्या प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे त्याच्यामधला ग्रोथ या नॉवेलमध्ये सांगितला जातो. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, the cult of pulp magazines became popular, in which fantastic fictions for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fictions era provided a building ground for the detective novels and science fictions. की 20व्या शतकाच्या ज्या फर्स्ट हाफमध्ये की पल्प मॅगझिन्स हे एक प्रसिद्ध झालं. ह्याच्यानंतर जो नॉव्हेलचा प्रकार विकसित झाला तो म्हणजे सायन्स फिक्शन्स किंवा डिटेक्टिव्ह फिक्शन्स. सायन्स फिक्शन्स इज अ जॅनरा ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन्स. की सायन्स फिक्शन्स हा अशा प्रकारचा एक जॅनरा आहे स्पेक्युलेटिव्ह फिक्शन्स डिलिंग विथ याच्यामध्ये इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट सच ॲज फ्युचरिस्टिक सेटिंग्स, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस ट्रॅव्हल्स, टाइम ट्रॅव्हल, पॅरलर युनिवर्स, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. की सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इन्व्हेन्शन्स. की याचं एक उदाहरण फ्रँकेनस्टाईन ही एक कादंबरी मेरी शेली यांनी 1823 साली लिहिलेली आहे आणि ही पहिली सायन्स फिक्शन्स असं म्हटलं जातं. बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि ही कादंबरी सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. द जनरा फ्लोरिश इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. आणि हा जो जनरा आहे साहित्याचा हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये विकसित झाला. देन डिटेक्टिव्ह फिक्शन. की डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जनरा ऑफ क्राईम फिक्शन्स. तर क्राईम फिक्शनचा एक सब जनरा म्हणजेच डिटेक्टिव्ह फिक्शन्स अँड मिस्ट्री फिक्शन्स इन विच an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. की डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये जो कॅरेक्टर आहे तो क्राईम किंवा मर्डर ह्याचे असणारं जे रहस्य आहे तो शोधण्याचा प्रयत्न करतो. इन दिस वे वी लर्न्ड अ डिफरंट टाइप्स ऑफ नॉवेल्स सच ॲज द फर्स्ट ऑफ ऑल वी सी द रिअलिस्टिक नॉवेल, पिकारेस्क नॉवेल, हिस्टॉरिकल नॉवेल, epistolary novel, gothic novel, autobiographical novel, allegorical novel, utopian and dystopian novel, psychological novel, stream of consciousness novel, buildings roman novel, science fictions, detective fictions. These are the different types of novels, and according to the setting, theme, plot, characters, they are differed in different types. I hope you will understand the types of novel which I have taught right now, and this is the questions in the exams that we have to ask. For example, psychological novel, write a short notes on psychological novels. We have to give answers in 50 words, the descriptions about psychological novel. So this lesson is very important and we have to write answers
without the help of the paragraph. So read this concept again and again in order to understand the topic. Thank you very much.